तर नक्कीच जोपर्यंत या सामन्याला सुरुवात होईल तोपर्यंत आपण ऐकूया स्वप्नील वाळन सर यांचा आवाज. स्वप्नील वाळंज, जोपर्यंत या सामन्याला सुरुवात होईल या सामन्याचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी घेऊन जातोय आमचे साथी समालोचक मित्र अर्थात स्वप्नील वाळंज यांच्याकडे. धन्यवाद. ओव्हर टू स्वप्नील. धन्यवाद आशुतोष. आपण बोलतोय सेकंड राऊंडमधील दुसरा सामना. पहिला आज चेंडू इथं मात्र पंच मला वाटते नाखुश आहेत आणि पंचांचे हात जमिनीपासून समांतर. धावा मिळतील अवंतर अवंतर धावेने धावफलक खोलला जातोय. म्हणजे पहिलाच चेंडू स्वेर आलाय त्या एक धाव मिळाले संघाला. जयेश आणि साहिल. जयेशच्या बॅटमधून फटका आलाय. दोन शतक चेंडू मागे धावतात परंतु जोपर्यंत क्षेत्ररक्षण होईल फेकी होईल तोपर्यंत मात्र दोन धावा या नक्कीच मिळतात जयेशला. जयेश आणि साईद. आपण बघतोय चोरडे संघ फलंदाजीसाठी आलाय कारण परोळपाडा संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. त्यानंतर आपण पाहतो चोरडे संघ जो फलंदाजीसाठी खूप दूरवरून इथे आपली ते आज मॅच खेळण्यासाठी आलाय. आणि अशा वेळेला जयेश स्ट्राईक एंडवर पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न अयशस्वी ठरतोय कारण चेंडू जातोय आता मात्र निर्धाव. इथे मात्र जयेश मोठे फटके मारण्याची क्षमता ज्याच्यात आहे असा जयेश स्ट्राईक एंडवर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. हा सुंदर चेंडू त्याचा पुरेपूर फायदा उठवला चेंडू गेला वन बाउन्स सीमारेषा बाहेर चौकार. मात्र पाहिलं तर जयेशच्या या चेंडूवर मात्र जयेशने एक नक्कीच चौकार वसूल केलाय आणि पुन्हा एकदा साईल मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. हा मात्र लोअर फुलटॉस प्रकारचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू खेळून काढलाय पाहिलं क्षेत्रात जिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु जोपर्यंत क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाजांनी दोन धावा नक्कीच धावून काढल्यात आणि या दोन धावीने आपण पाहतो तर धावसंख्या वाढली जाते. 9 या धावसंख्येवर धावफलक येतोय. बिनबाद 9 अशी धावसंख्या धावफलकर लागलेली असताना पुन्हा एकदा साईल वैयक्तिक पहिल्यांदा सांघिक पहिले षटक घेऊन जो आलाय परुळपाडा संघाकडून सलामीचं षटक घेऊन तो साईल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. स्ट्राईकला मात्र जयेश. हा सुंदर चेंडू त्याचा पुरेपूर सन्मान केलाय चेंडू खेळून काढलाय कार्पेटच्या सहाने जिथे एक धाव मात्र नक्कीच पूर्ण केली जाईल आणि या एकेरी धावेने संघाची धावसंख्या मात्र दुहेरी अंकात जाऊन पोहोचते ती म्हणजे 10. बिनबाद 10. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा आता मात्र स्ट्राईकला नवीन फलंदाज असेल तो म्हणजे शाहिद जो बराच काळ आपण पाहत होतो जो नॉन स्ट्राईकला उभा होता तो शाहिद मात्र या षटकातील शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज झालाय साईलच्या गोलंदाजीवर. इथे मात्र फुल टॉस चेंडू खेळून काढलाय वन बाउन्स एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चौकार. टीजे. धन्यवाद डीजे. इथे मात्र आपण पाहिलं शेवटचा चेंडू होता फुलटॉस चेंडू होता परंतु शाहिदने काय केलं
तर त्या चेंडूला दिशा दिली आणि ह्या दिशा दिल्यामुळे चेंडू मात्र सीमारेषे बाहेर गेला 4 धावांसाठी. धावफलकावर धावा लागल्या 14. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 14 अशी धावसंख्या धावफलकावर लागलेली असताना दुसरं षटक घेऊन कोण येणार? कौस्तुभ. नक्कीच वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक दुसरं षटक घेऊन कौस्तुभ गोलंदाजी मार्कवर परुरपाडा संघाचा गोलंदाज. आता मात्र आपण स्ट्राईकला पाहिजे तर जयेश. इथून मात्र कौस्तुभला सुंदर गोलंदाजी करावी लागेल, कारण आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक होतं आणि या पॉवर प्लेच्या षटकात तब्बल 14 धावा कुठल्यात, त्यामध्ये जयेश आणि शाहिद याने. आणि इथून मात्र दुसरं षटक कौस्तुभ घेऊन आलाय, त्याला मात्र सुंदर गोलंदाजी करावी लागेल, सुंदर कमबॅक करावं लागेल. परंतु जयेश मात्र आपण पाहतो मोठे फटके मारण्याची त्याच्याकडे क्षमता आहे, असं जयेश स्ट्राईक एंडवर. हा चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे, परंतु चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. हा सुंदर चेंडू, सुंदर कमबॅक केला. इथे मात्र कौस्तुभने, इथे मात्र चेंडू गेलाय निर्धाव. पुढचा चेंडू कौस्तुभ याचा. हा सुंदर फटका. इथे मात्र जयच्या बॅटमध्ये पुन्हा एकदा चेंडूला आवाज देखील सुंदर आलाय. चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर. षटकार. इथे मात्र लोअर फुटस प्रकारचा चेंडू. अपील देखील केला होता, परंतु पंचांनी तो अपील फेटाळून लावला. मात्र एक चोरटी धाव मिळेल, ती दोन फलंदाजांना. धावसंख्येत मात्र एकने भर धावसंख्या जाऊन पोहोचले, ती म्हणजे 27. सुंदर अशी फलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते, ते म्हणजे जयेश आणि शाहिद याच्याकडून. इथे मात्र शाहिदला पुन्हा एकदा स्ट्राईक मिळाली आता, कारण आपण पाहिलं होतं पहिल्या षटकात देखील शेवटच्या चेंडूवर त्याला स्ट्राईक मिळाली होती. आणि आता देखील आपण पाहतो अजून देखील या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत आणि शाहिदला आता स्ट्राईक आले. बघूया शाहिद काय करणार. शाहिद आपल्या समोरच्या फलंदाजाला 1 रन काढून देणार, कारण समोरचा फलंदाज मोठे फटके मारतोय, की तो देखील त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून मोठा फटका मारणार, हे आपल्याला पाहणं नक्कीच गरजेचं असेल. इथे मात्र शाहिदने नक्कीच ओळखलंय की आपला समोरचा फलंदाज सुंदर फलंदाजी करतोय, आणि त्यामुळे शाहिदने इथे मात्र एक धाव, चोरटी धाव नक्कीच यशस्वी केले. धावसंख्येत मात्र 1 ने भर धावसंख्या जाऊन पोहोचली. आता मात्र 28 बिनबाद 28 अशी धावसंख्या मात्र धावफलकावर लागलेली असताना पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होईल कौस्तुभ. कौस्तुभच्या षटकातील शेवटचा चेंडू. कौस्तुभ सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा जयेश, जो अत्यंत प्रभावाशी फलंदाजी करतोय, तो जयेश स्ट्राईक एंडवर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र पुन्हा फुल टच चेंडू, पुरेपूर फायद्याचा उठवता आलेला नाही आहे. चेंडू गेलाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. बाद.
धन्यवाद डीजे. इथे आपण पाहिलं तर 14च्या सरासरीने संघ खेळतोय, कारण पहिल्या षटकात देखील 14 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकात देखील 14 धावा आल्यात. परंतु महत्त्वपूर्ण फलंदाज जयेश हा मात्र आता माघारी परतलाय आणि असा वेळी तिसरे षटक घेऊन सिद्धू गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरे षटक घेऊन सिद्धू गोलंदाजी मार्कवर सज्ज होणार. स्ट्राईकला मात्र फलंदाज शाहिद, तर नवीन आलेला फलंदाज त्याला साथ देण्यासाठी राजा. शाहिद आणि राजा ही जोडी मात्र मैदानात. आतापर्यंत 2 षटकामध्ये 14च्या सरासरीने 28 धावा कुठल्यात. बघूयात याच सरासरीने धावा होणार का, की इथे मात्र धावा या रोखल्या जाणार, हे पाहणं नक्कीच गरजेचं असेल. सिद्धूच्या षटकातील चेंडू, हा चेंडू शाहिदच्या बॅटमधून आलाय, खणखणीत दणदणीत षटकार. धन्यवाद डीजे. इथे आपण पाहिलं तर शाहिदनं देखील आता तोडफोड फलंदाजी करायला नक्कीच सुरुवात केली, कारण या चेंडूवर शाहिदने एक षटकार मारलाय आणि सिद्धूच्या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा सिद्धू. इथे मात्र पुन्हा एकदा लोअर फुलटॉस प्रकारचा चेंडू कालपट खेळून काढलाय, जिथे 2 क्षेत्ररक्षक धावतात. चेंडूची अडवणूक देखील झालेली आहे. तोपर्यंत मात्र 2 धावा या वसूल केल्यात 2 फलंदाजांनी. धावसंख्येत मात्र 2 ने भर धावसंख्या मात्र झाली ती आता मात्र 36. इथे मात्र सिद्धूच्या षटकातील पुन्हा एकदा पुढचा चेंडू सिद्धू सज्ज झालाय. स्ट्राईक एंडवर पुन्हा एकदा शाहिद डावखुरा फलंदाज. पुन्हा चेंडू घेऊन काढलाय, खराब क्षेत्ररक्षण, नक्कीच झेल झाला असता परंतु नाही. आणि त्याचं रूपांतर आपण पाहतो 2 धावा देखील वसूल केल्या जातात, म्हणजे इथं झेल होता तो देखील गेला. त्यानंतर 2 धावा देखील वाढल्या. धावसंख्येत मात्र 2 ने फरक झाला. धावसंख्या 2 पुढली ती म्हणजे 38. 1 बाद 38. काहीच दव पडले, त्यामुळे नक्कीच चेंडू थोडा ओला होतोय. सिद्धू पुन्हा एकदा सजेल गोलंदाजी मार्कवर. कुरुळ एंड करून मारा करतोय सिद्धू. हे 8 ते 10 पर्यंत रनअप घेऊन. स्ट्राईकला मात्र शाहिद. आतापर्यंत जयेशने सुंदर फलंदाजी केली होती, आता मात्र त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून शाहिद देखील सुंदर फलंदाजी करतोय. इथे मात्र षटकातील पुढचा चेंडू, पुन्हा फुल टॉस चेंडू, परंतु पुरेपूर फायदा उठवता आला नाही. 1 धाव मात्र पूर्ण केली जाईल. तोपर्यंत क्षेत्ररक्षण होईल, थोडासा फंबल झालाय आणि त्याचाच फायदा पुन्हा एकदा 2 धावात रूपांतर झाले. धावसंख्येत पुन्हा एकदा 2 ने भर धावसंख्या 2 पुढे आता मात्र 40. 1 बाद 40. आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर षटकार आल्याच्या नंतर 3 चेंडू असे झाले की तिन्ही चेंडूवर सलग 2-2 धावा आल्यात. म्हणजे आपण पाहिलं तर 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 12 धावा वसूल केल्यात, त्या म्हणजे शाहिदने. जी 14ची सरासरी मी म्हटलं होतं ती जवळजवळ पूर्ण करण्याच्या इराद्यामध्ये शाहिद फलंदाजी करतोय. इथे मात्र सिद्धूचा पुढचा चेंडू, पुन्हा फुलटॉस चेंडू, लोअर फुलटॉस प्रकारचा चेंडू, कार्पेट संघाने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, सुंदर क्षेत्ररक्षण देखील झालं होतं, परंतु 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या जातात त्या 2 फलंदाजांच्या मार्फत. धावसंख्या मात्र झाली ती आता मात्र 42. म्हणजे बघा, पहिल्या षटकामध्ये 14 आल्या होत्या, दुसऱ्या षटकात देखील 14 आल्या आणि तिसरं षटक आता चालू आहे. 1 चेंडू शिल्लक आहे, पण मात्र 14 धावा आल्यात. म्हणजे शेवटचा चेंडू, या चेंडूवर काय घडणार. पुन्हा एकदा झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु 1 धाव पूर्ण केली जाते नक्कीच या, आणि एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 2 पोचली ती आता मात्र 43. 3 षटकांची समाप्ती झाली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 43 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. आता मात्र 4थे षटक म्हणजे हाणामारीचं आणि स्लॉगवर, आणि या हाणामारीचं षटक स्लॉगवर येऊन कोण येणार, संघ कर्णधार कोणाच्या हातात या षटकाची जबाबदारी देणार, हे मात्र नक्कीच पाहणं गरजेचं असेल. राज
राज गुंजाळ येतोय गोलंदाजीला मित्रांनो. वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथं षटक घेऊन राज गुंजाळ गोलंदाजीवर आलाय. धावफलकर मात्र धाव पाहून पाहिलं तर 43, एक बाद 43 अशी धावसंख्या धावफलकर लागलेली आहे. आणि आता हाणामारीचा शेवटचं षटक घेऊन राज गुंजाळ गोलंदाजी मार्कवर येतोय. एक जलद गती गोलंदाज राज गुंजाळ. पहिला चेंडू राज गुंजाळचा, स्ट्राईकला शाहिद. हा चेंडू इथे टोलून काढलाय, ते क्षेत्ररक्षक तैनात आहे का, परंतु चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषे पार, चौकार. चेंडूवर चौकार वसूल केलाय शाहिदने. धावफलकर धावा लागल्या 47. पुढचा चेंडू राजचा. इथे मात्र सुंदर कमबॅक केले राजने. मी म्हटलं होतं राज एक सुंदर गोलंदाज आहे. आणि इथे मात्र रनआउट स्वरूपात शाहिद बाद. शाहिद बाद झालाय आणि शाहिदच्या जागेवर नवीन फलंदाज मैदानात येईल आदित्य. बघूया इथे आदित्य देखील आता शाहिद आणि जयेश सारखी फलंदाजी करणार का. कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर 14च्या सरासरीने संघ खेळत होता. धावफलकर 3 ओव्हरमध्ये 43 धावा होत्या. या षटकात देखील पहिल्याच चेंडूवर चौकार आला, मात्र दुसऱ्या चेंडूवर शाहिद बाद झाला. म्हणजे धावफलकर धावा 47 आहेत. 2 फलंदाज देखील महत्वाचे बाद झालेत. पहिला जयेश बाद झाला, नंतर शाहिद बाद झाला. आणि आता मात्र आदित्य आणि राजा ही जोडी मैदानात, ती म्हणजे चोरडे संघाची. बघूया आदित्य आणि राजा काय करणार, कारण षटकातील अजून देखील 4 चेंडू शिल्लक आहेत आणि या 4 चेंडूवर किती धावा वसूल करणार ते म्हणजे राजा आणि आदित्य. स्ट्राईक एंडवर मात्र आपण राजाला पाहतोय, जो बराच काळ नॉन स्ट्राईक एंडवर होता, तो राजा मात्र स्ट्राईक एंडवर आलाय. हा सुंदर चेंडू, राजाला काही चेंडू समजला नव्हता, हलका चेंडू टाकला होता, मात्र एक चोरटी धाव मिळते. धावसंख्येत मात्र 22 स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या झाली ती आता मात्र 48. तीन चेंडूचा खेळ झाला या षटकातील. आणि या 3 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर राज गुंजाळने आतापर्यंत केवळ 5 धावा खर्च केल्यात आणि एक फलंदाज रनआउट स्वरूपात बाद देखील झालाय. आणि हा सुंदर चेंडू पुन्हा एकदा कार्पेशने घेऊन काढलाय. चेंडू जाईल फाईन लेग क्षेत्रात, सीमारेषे पार, चौकार. धन्यवाद डीजे. धावपलकर धावा लागल्यात 52. पुढचा चेंडू पुन्हा एकदा राज गुंजाळ. इथे मात्र राजला कमबॅक करावं लागेल. हा चेंडू बॅटच्या रडारमध्ये आलाय आणि चेंडूला सरळ भिरकावून दिलाय, सीमारेषा पार, षटकार. धन्यवाद डीजे. इथे मात्र षटकार आलाय आणि या 6 धावांनी धावसंख्येत देखील फरक झालाय. धावफलकर धावा लागल्यात आता मात्र 58. अजून देखील षटकातील एक चेंडू येणं शिल्लक आहे आणि धावफलकर मात्र खूप साऱ्या धावा लागल्यात. कारण आपण पाहिलं तर दव पडलेला आहे, बॉल थोडा ओला होतोय, अशा वेळेला धावा बनवणं कठीण जातं. परंतु इथे मात्र
खूप साऱ्या धावा आहेत. हा चेंडू देखील हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला आहे आणि सुंदर झेल देखील झाला आहे. आदित्यची खेळी संपुष्टात. 4 षटकांचा खेळ पूर्ण. षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे आणि चोरडे संघाने 4 षटकात जवळपास 58 धावा वसूल केल्यात. आणि आपण पाहिलं तर 59 धावांचं आव्हान असेल जिंकण्यासाठी. ते म्हणजे परूरपाडा संघाला येणारे 24 चेंडू आणि 59 धावा. आणि या 59 धावा होणार की नाही हे पाहण्यासाठी मी घेऊन चालतोय आमचे साथी समालोचक संदीप जगे सर यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद स्वप्नील. आपण ऐकत होतात आमचे सहकारी स्वप्नील वाळंज यांना. पूर्वार्धाचा खेळ संपला. अवधूत पाटील यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या, पुरस्कृत करण्यात आलेल्या आणि कुरुळ क्रिकेट मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये, विद्युत प्रकाशझोतातील क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सर्वांना गुड मॉर्निंग. कारण काही जणांचा 4चा गजर वाजला असेल. हळूचकन असणारे साखर झोपेतून डोळे उघडले सुद्धा असतील. पण जिमला सकाळी उठून जाण्याचं किंवा त्याच वेळेला जे काही टार्गेट फिक्स केलं होतं ते उद्यापासून असं म्हणून सुद्धा काहींनी तो बंद केला असेल माझ्यासारख्यांनी. पण काही जणांनी मात्र जे मेहनती आहेत, ज्यांना अभ्यासाची आवड आहे, ज्यांना व्यायामाची आवड आहे, आणि ज्यांच्यामध्ये डिसिप्लिन आहे, ते मात्र सकाळी 4 वाजताच्या या प्रहरामध्ये गुड मॉर्निंग इतरांनी करण्यापेक्षा स्वतःला त्यांनी गुड मॉर्निंग केलं असेल आणि थेट आता त्यांच्या त्या डिसिप्लिनच्या भागाकडे ते वळले असतील. हा डिसिप्लिन शब्द या एकूण साधारण 4-5 वाक्यांमध्ये मी 3 वेळा वापरला. आणि त्याचं कारण आहे की 24 चेंडूमध्ये जर प्रदीप स्पोर्ट्स परूळपाडा या संघाला मैदानामध्ये 59 धावा बनवायच्या असतील तर मैदानामध्ये तो शिस्तबद्धतेचा खेळ फार आवश्यक आहे. बघा, खूप वेळेला असं होतं की संजू सॅमसंगने लास्ट 3 मॅचमध्ये ज्या काही इनिंग्स खेळलेल्या आहेत, साकारलेल्या आहेत, त्या T20 विश्वचषकातील अप्रतिम इनिंग वगैरे आपण असं म्हटलं, बरोबर आहे. पण एका सामन्यामध्ये न्यूझीलंड विरुद्ध याच्या अगोदर एकदा दौरा झाला. त्यावेळेला त्याला सहज विचारण्यात आलं की न्यूझीलंड विरुद्धच्या दौऱ्यामध्ये फार काही तू चांगली बॅटिंग केली नाहीस, पण जेव्हा वर्ल्ड कपमध्ये बॅटिंग केलीस न्यूझीलंड विरुद्ध ती तर अप्रतिम होती. संजू सॅमसंग म्हणाला की याच्या अगोदर मी फक्त विचार करायचो की स्वतःसाठी खेळायचो आणि त्या स्वतःसाठी खेळताना कधी असं मला वाटायचं अभिषेक शर्मा माझी जागा घेईल, कधी असं मला वाटायचं यशस्वी जयस्वाल संघात येईल, कधी असं वाटायचं वैभव सूर्यवंशी त्या संघामध्ये येईल आणि त्याच्यामुळे मी फार स्वतःचा विचार करायचो. पण जेव्हा विश्वचषकाच्या क्वार्टर फायनलमध्ये मला घेतलं गेलं त्यावेळेला मी विचार केला की खेळायचं आहे तर संघासाठी खेळायचं आहे. आज मैदानामध्ये संघासाठी खेळायचं आहे या नात्याने जे खेळाडू मैदानामध्ये स्वतःचं 100% देतील ना तेच खरे विजयाची शिल्पकार ठरतील. पहिला चेंडू क्लीन बोल्ड, दांडी गोल.
एक सामना झाला होता 14 फेब्रुवारी 2003, म्हणजे तो व्हॅलेंटाईन डे होता आणि साधारण आम्ही त्यावेळेला 10वीला वगैरे होतो आणि त्यावेळेला बांगलादेश विरुद्ध श्रीलंकाचा सामना होता. चामिंडा वास नावाचा एक गोलंदाज होता. तुमच्या आजच्या पिढीला किती माहिती आहे माहीत नाही, पण ज्यांनी 90तलं 2000च्या पुढचं क्रिकेट पाहिलंय ना त्यांना चामिंडा वास नक्की आठवत असेल. चामिंडा वासने बांगलादेशात 3 खेळाडूंना परतून पाठवलं होतं. एक होता हनन सरकार, दुसरा होता मोहम्मद अशरफुल आणि तिसरा होता एहनसुल. हॅट्रिकच्या उंबरट्यावर तिसरा गडी गारद नाही होत आहे, तो आल्या आल्या ठोकतोय, सीमारेषेच्या बाहेर ठोकतोय षटकार. आहेत अप्रतिम परफॉर्मन्स साहिलने ॲज अ बॅटर बॉलर केलेला आहे आणि त्याच्यामुळे सनीच्या अगेन्स्टमध्ये साहिल नावाचा जो पेपर असेल ना तो आउट ऑफ द सिलेबस सुद्धा असू शकतो. आणि आज मैदानामध्ये साहिल त्या कल्पकतेने मैदानामध्ये खेळणं फार आवश्यक आहे. मगाशी ज्याचा उल्लेख आपण केला होता की सनीकडे अप्रतिम अशा प्रकारच्या गोलंदाजीच्या बाबत अनुभव आहे का वगैरे या गोष्टींवरती चर्चा होत राहील, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की अनुभव केवळ वयाने वाढत नाही ना, तो कर्तबगारीतून पाहायला मिळतो. आणि आज मैदानामध्ये तेच तर पाहतोय आपण की सनी वारंवार प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना, जे इंग्रजी क्रिकेट समालोचनामध्ये आपण सारखं ऐकतो ना की आस्किंग अ क्वेश्चन लाईक दॅट, असंच प्रकारचं चित्र मैदानामध्ये पाहायला मिळालंय. आणि म्हणून आत्तापर्यंत 5 चेंडू झालेत सामन्यामधले आणि धावफलकावरती धावा लागल्यात 7 धावा. हो, यावेळेला शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होते, परंतु त्यांना चकून चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव तर नक्की पूर्ण झाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. परुपाडा संघाचं रनिंग बिटवीन द विकेट चांगलं आहे. सिद्धू त्या ठिकाणी होते. 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावाने या षटकाची सांगता होईल 9 धावांपर्यंत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 9 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही 18 चेंडूंमध्ये 50 धावांची आवश्यकता असेल. येणारे 18 चेंडू आणि मग सामना जिंकण्यासाठी 50 धावांची आवश्यकता असताना गोलंदाज सनीचं कौतुक करावं लागेल, कारण आज नुरवी राजवीर चोरडे या संघाने मैदानामध्ये, म्हणजे त्या संघाचे मूळ कर्णधार आहेत सनी, आणि त्याने कॅप्टन लीडिंग ॲट द फ्रंट तो वेगवेगळ्या आघाड्यांवरती असतो. म्हणजे अलीकडच्या काळात जेव्हा मी खूप साऱ्या नव्या क्रिकेटपटूंशी संवाद साधतो ते म्हणतात की सर आता कॅप्टन राहणं हा एक डिफिकल्ट जॉब झाला आहे. एक तर आयदर आम्ही टॉस उडवासाठी कॅप्टन असतो किंवा मग कॅप्टन म्हणून आम्हाला फक्त एवढंच काम असतं, सगळ्या 11च्या 11 खेळाडूंना मैदानामध्ये बोलवणं हेच आमचं काम असतं. याच्या पलीकडे कॅप्टनला काही भाव नाही आहे. पण याच्या पलीकडे कॅप्टनला भाव असू शकतो हे अनेक वेळेला क्रिकेटच्या मैदानात आपण पाहिलंय, जे सनीने आज मैदानात दाखवलं. जेव्हा तो गोलंदाजीला आला पहिल्या 2 चेंडूंवरती त्याने 2 विकेट घेतल्या आणि मला साधारण पटकन एकदम 2003ला तो घेऊन गेला, त्या व्हॅलेंटाईन डे मध्ये घेऊन गेला आणि तेव्हा अचानक तो चामिंडा वास आठवला. पण इथे आपण जेव्हा दुसऱ्या षटकात आलोय ना, परुपाडा संघ विचार करेल साहिल आहे आणि सिद्धू आहे, हा जो एस फॅक्टर आहे मैदानामधला, तो एस फॅक्टर जर चालला आज मैदानामध्ये तर प्रदीप स्पोर्ट्स परुपाडा हा संघ मैदानामध्ये स्ट्रॉंग कंटेंडर म्हणून जो पाहिला गेलाय तो पुढे येऊ शकतो. या वेळेला आखूड टप्प्याचा चेंडू छान पद्धतीने, ओ फॅन्टॅस्टिक कॅच ऑफ द नाईट. आज स्पर्धेतला अफलातून झेल पाहायला मिळालाय. काय सुंदर क्षेत्ररक्षण आहे. आदित्य भोईर त्या ठिकाणी होते. अद्वितीय झेल आहे आणि आजच्या रात्रीतला सर्वाधिक नेत्रदीपक क्षण आहे. कुरुळच्या अवधूत पाटील यांनी आयोजित केला. अवधूतचा, आदित्यचा आणि आज मैदानामध्ये अद्भुत करणाऱ्यांचा असं चित्र पाहायला मिळालं. का अफलातून सूर मारून झेल टिपणे,
म्हणजे पूर्वी आम्ही मराठीमध्ये तो एक शब्द प्रयोग म्हणायचो ना, की सूर म्हणून, मग नंतर त्याला डायूज मारून वगैरे म्हणायला लागलं. डायमार, डायमाय वगैरे वगैरे शब्द आपण ते आले. पण त्यावेळेला तो सूर मारून झेल टिपणे हा जो शब्द प्रयोग होता ना, तो आज मैदानामध्ये पाहायला मिळाला आहे. का अफलातून झेल टिपला ना आदित्यने. नेत्रदीपक या शब्दाचा मूळ अर्थ आदित्यने हा जो झेल टिपलाय ना, बघा आमचे एक क्रिकेट चाहते आहेत आमचे राकेश दादा म्हात्रे यांच्याकडून या कॅचसाठी आणि आजच्या रात्रीतील या अप्रतिम मोमेंटसाठी 1,000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक वर्ग जर आपल्याला पाहायचे असतील, अनुभवायचे असतील, तर ते कुरुळच्या या आयोजकांमध्ये सुद्धा आहेत आणि या प्रेक्षक वर्गामध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. आणि म्हणूनच या गर्दीतून जी विचारांची सर्दी आपण घेऊन जातो ना, ती फार प्रभावी ठरते. साईल मैदानामध्ये आहेत, पण तुम्ही अंदाज अजूनही लावू शकत नाही, कारण जोपर्यंत साईल मैदानामध्ये आहेत ना, ते मॅचचा रिझल्ट बदलू शकतात. ही ताकद परुपाडा संघाच्या बॅटिंग लाईनअपकडे आहे. धावफलकावरती 12 धावा आल्यात, पण इथून ते थोडं गणित मांडावं लागतं ना, की 59 चेस करायचे आहेत, -12 करतो तर अजूनही 47 वगैरे राहतात, आणि मग त्या गणिताकडे कसं पोहोचायचं, मग ते स्ट्रोकमध्ये मोजायचं का. दुसऱ्या षटकात गोलंदाजी करतायत प्रज्योत. फॉलिंग स्वीप, प्रत्योज गोलंदाजी करतात मैदानामध्ये. हा फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रकार अलीकडच्या काळात अनोखा हा फटका खेळला जातो, पण खूप छान पद्धतीचे रिफ्लेक्सेस, खूप छान पद्धतीचं टायमिंग आणि खूप छान पद्धतीचं बॅट अँड बॉलचा फ्लो जुळवता आला तर तो फॉलिंग स्वीप सक्सेसफुल होतो. हे अनेक वेळेला मैदानामध्ये आपण पाहिलंय. आणि प्रत्योजने या षटकाची सांगता निर्धाव चेंडूने केले, त्यामुळे 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 12 धावा धावफलकावरती आल्यात. जी अपेक्षा चोरडे संघाला आपल्या दोन्ही गोलंदाजांकडून होती ती कामगिरी केली. बघा, प्रत्युष गोलंदाजीला आल्यानंतर या षटकात केवळ 3 धावा ते खर्च करतात. पहिल्या षटकात सनीने 9 धावा खर्च केल्या होत्या, आणि प्रत्युष गोलंदाजीला आल्यानंतर काही मागे पडत नाहीयेत. प्रत्येक सामन्यागणिक आपल्याकडून चांगली कामगिरी झाली पाहिजे, आणि चांगली कामगिरी याचा अर्थ काय असतो, म्हणजे मी अनेक वेळेला समालोचनामध्ये म्हणतो की तुम्ही गुड, बेटर, बेस्ट या परफॉर्मन्सकडे जायचं असतं. आज तुमच्याकडून पहिल्यांदा चांगली कामगिरी झाली, मग तुमच्याकडून उत्कृष्ट कामगिरी झाली पाहिजे, त्याच्या पुढच्या सामन्यामध्ये तुमच्याकडून सर्वोत्कृष्ट कामगिरी झाली पाहिजे. या शब्दप्रयोगांसारखं तुम्हाला पुढे जावं लागतं, आणि गुड नंतर बेटर परफॉर्मन्स मैदानात आलाय. त्यामुळे 12 चेंडूत 12 आल्यात, अजून 12 मध्ये 47 बनवायच्यात. अंतर बरंच, दिल्ली अभी बहुत दूर है दोस्त. साहिल मैदानामध्ये खेळतात, यावेळेला मोठा फटका पाहायला मिळतोय. जयेश गाग त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत होते. छान ॲथलीट आहेत, आणि बॉडी कव्हर करून क्षेत्ररक्षण करणं या मैदानामध्ये, मी जसं मगाशी म्हणालो होतो, ज्या वेळेला संध्याकाळच्या सत्रात स्वप्नील सामना सुरू झाला तेव्हा म्हणालो होतो की या मैदानामध्ये खेळणं हे प्रत्येकाचं एक ड्रीम असतं. आणि मला वाटतं की या ड्रीममध्ये आदित्य स्वतःला त्या पद्धतीने बघतच होता की एखादा असा चेंडू माझ्याकडे यावा की मी सूर मारून झेल टिपावा. आणि असे फार कमी क्षेत्ररक्षक असेल. आपल्याला आठवत असेल 2003ला भारतीय संघ जेव्हा विश्वचषकाच्या अंतिम फेरीमध्ये गेला होता, त्यावेळेला भारतीय संघात मोहम्मद कैफ, युवराज सिंग असे खेळाडू होते. आणि हे खेळाडू जे होते ना, ते सतत म्हणायचे की 300 बॉल्स म्हणजे साधारण 50 ओव्हरमधले जे काही कॅल्क्युलेशन आपण करतो त्याप्रमाणे त्यातील प्रत्येक चेंडू माझ्याकडे आला पाहिजे, अशी अपेक्षा असं असतं. आणि त्या अपेक्षेमध्ये मला आदित्य बघायला मिळाला. त्याने त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये केलं, आणि इथे सामन्यातली हवा संपलेली आहे हे ओळखलंय पूर्णपणे. आता आपण पाहतोय ना की चोरडे संघ मैदानामध्ये इतक्या स्ट्रॉंग झोनमध्ये पाहायला मिळतोय की बॅटर असेल तर ते सुद्धा अफलातून खेळले, बॉलर असतील तर ते सुद्धा चांगली कामगिरी करतायत. आणि मग टॉप ऑन चेरी ऑन द टॉप असा जो परफॉर्मन्स आपण म्हणतो ना, तो परफॉर्मन्स मैदानामध्ये क्षेत्ररक्षकांच्या सोबतीने सुद्धा आलाय. एक छानसं गाणं ऐकण्यासाठी आपण म्हणतो ना, त्या सगळ्या गोष्टीचं कॉम्बिनेशन असणं फार महत्त्वाचं असेल. त्याच्यासाठी ट्रम्पेटची साथ छान असावी लागतं, सिंथेसायझरवरचा माणूस चांगला असावा लागतो, त्याच्यासोबत ड्रमसेटवरचा माणूससुद्धा तितकाच आकर्षक वाजवणारा असावा लागतो. आणि मग गाणाऱ्याच्या त्या सुराला, तालाला लय ज्या वेळेला सापडते ना, त्यातून एक छानसं गाणं तयार होत असतं.
आणि आज तेच तर चोरडेच्या सर्व खेळाडूंकडून पाहायला मिळालंय. आपण कुठून आलोय, यापेक्षा आपण कशासाठी आलोय हे फार महत्त्वाचं आहे. आणि आज चोरडे संघाने ते दाखवलंय. आम्ही कोणत्या भागातून आलोय हे तुम्ही ओळखाल, पण त्यापेक्षा आम्ही जिंकण्यासाठी मैदानामध्ये आलोय हे दाखवलं जातंय. आणि आणखीन एक फलंदाजाला पावेल यांचा रस्ता दाखवला जातोय. या मैदानामध्ये ते म्हणतात ना, एक माहोल क्रिएट करण्यासाठी म्युझिकची तितकी साथ असेल तर तो एक वेगळा माहोल तयार होतो. आणि तो आजच्या संध्याकाळपासून तयार झालेला आपल्याला अनुभवायला मिळाला. शेवटचे 7 चेंडू बाकी आहेत. 14 धावा धावफलकावर आल्यात. आणि परुळपाडा संघ मैदानामध्ये जो धावांची लयलूट करण्याचा प्रकार करतोय ना, त्यामध्ये काही फार मोठ्या धावा येणार नाहीयेत. आणि हे ओळखलंय गोलंदाजांनी सुद्धा. आणि त्याच प्रकारची गोलंदाजी सुद्धा मैदानात अनुभवायला मिळाली. सुजल सुद्धा यशस्वी ठरले. लास्ट मॅचचे मॅन ऑफ द मॅच होते ते. या मॅचमध्ये त्यांच्या नावावर सुद्धा विकेट नोंदवली गेली. पण 3 षटकांचा खेळ संपलाय. फक्त 15 धावा धावफलकावरती आल्यात. इथून बरंच अंतर पार करायचं, कारण 59 पार करायच्या होत्या. आणि त्याच्यामुळे जवळजवळ 44 धावा शेवटच्या 6 चेंडूमध्ये आवश्यक असणार आहेत. राजा कोटकरच्या हातामध्ये शेवटच्या षटकासाठी गेलेत. नाही, तिकडे आहेत. हां, तुमचे व्हॉलंटियर्सना थोडीशी झोप आली असेल कदाचित, किंवा राजा तुम्ही त्यांचे फेवरेट सुद्धा असू शकाल. त्यामुळे त्यांना असं वाटलं की राजा शेवटच्या षटकासाठी आलेत. सफवान गोलंदाजीला आलेत लास्ट ओव्हर घेऊन. सो 6 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 44 धावांची आवश्यकता. अप्रतिम खेळली चोरडेचा संघ आज मैदानामध्ये. म्हणजे आपण एका छोट्याशा गावातून येतो, आपली कामगिरी मैदानामध्ये कशी होईल याच्याबद्दल चर्चा केली जाते. याहीपेक्षा आपण काही फार असे चर्चेत नसतो. पण क्रिकेटमध्ये हीच तर खरी गंमत असतं. ज्या वेळेला आपण चर्चेत नसतो तेव्हा चर्चेत आपण असू शकतो, असा प्रसंग आपण निर्माण करू शकतो. ते 1983चा विश्वचषक ज्या वेळेला कपिल देवने जिंकला त्यावेळेचं ते स्टेटमेंट आठवते ना. ते म्हणाले होते की वी हिअर टू विन. आम्ही जिंकण्यासाठी इथं आलोय. चोरडे संघ आज मैदानामध्ये तेच तर म्हणतोय. ही जिंकण्याची उर्मी, जिद्द हे फार महत्त्वाचं असतं. आज प्रत्येक खेळाडू बघा, इथे सफवान गोलंदाजीला आले, शेवटच्या षटकासाठी ते गोलंदाजीला आलेत. पण तरी सुद्धा मैदानामध्ये फार आपण म्हणतो ना की तो ओव्हर कॉन्फिडेंटवाला परफॉर्मन्स नाहीये. त्यांना माहिती आहे की पुढच्या मॅचमध्ये आपल्यालाच बॉलिंग करावी लागणार आहे. अशा वेळेला थोडे शोल्डर डाऊन करून गोलंदाजी करावी लागणार नाहीये. तर थोडा स्ट्रॉंग झोनमध्ये गोलंदाजी करूया. प्रत्येक चेंडूवरती 100% कमिटमेंट ही इम्पॉर्टंट असेल. आणि सफवानने ती साधले, म्हणूनच तर त्याला विकेट मिळाले. चोरडे गावाची एक खासियत राहिली. आपल्याला अष्टघरातली साधारण म्हणजे रेवसपासून रेवदंड्यापर्यंत अनेक गावं जर आपण पाहिली तर त्या गावांमध्ये चोरडेतील प्रत्येक माणूस हा त्या गावांमध्ये अनेक माणसं म्हणजे मनुष्यबळ या नात्याने कामाला आलेली पाहायला मिळाली. त्यांच्या श्रमाचा एक वेगळा इतिहास लिहिला जाऊ शकतो. इतकी चोरडे गावाची एक फार मोठी परंपरा आहे. आणि त्याच्यामुळे जेव्हाच ते क्रिकेटच्या मैदानात आलेत ना, तेव्हा ते फार इंटरेस्टिंग आहे. अशातला भागाकडे तुम्ही बघू नका. कारण जेव्हा तुमच्या मनगटामध्ये ताकद आहे, जेव्हा तुमच्या शारीरिक प्रतिकार क्षमता तुमची स्ट्रॉंग आहे, अशा जागेतून अशा विभागातून जेव्हा तुम्ही येता ना, त्यावेळेला तुमच्याकडे एक वेगळी क्वालिटी असतं. फक्त त्याला एक छान पद्धतीने डायरेक्शन असण्याची गरज असतं. आज कुरुळच्या मैदानावरती लाभले. त्यामुळे सेमीफायनल
ला जाण्यासाठी जो पुढचा सामना असेल तो फार इंटरेस्टिंग असेल, कारण कुरुळ विरुद्ध 2 हात करायचे आहेत, जो या यजमान संघ सुद्धा आहे, यजमानांचा सुद्धा संघ आहे. त्याच्यामुळे हे बॅटल पुढच्या मॅचचे इंटरेस्टिंग असेल. पण आज सफवानने सुद्धा मैदानामध्ये आपले म्हणतात ना ते हात खोलण्याचा प्रकार केलाय, त्यांनी सुद्धा ते डिसिप्लिन मैदानामध्ये राखलंय. आणि जेव्हा 4 षटकांमध्ये आपण मी समालोचन करायला सुरुवात केली, तेव्हा मी म्हणालो होतो की हा सामना तुम्ही डिसिप्लिन या नात्याने बघणं फार आवश्यक असणार आहे. चोरडे संघातील प्रत्येक खेळाडूने ते डिसिप्लिन राखलंय, एका कॅचचा अपवाद वगळता. पण जिथे आदित्य आहेत तिथे आता दुसरा मात्र जवळजवळ ते तयार नव्हते कॅचसाठी. पण हरकत नाहीये, शेवटचा चेंडू केवळ एका धावेचा असेल. नाणेफेकीच्या कौलसाठी आपण जाणार, पण तत्पूर्वी कौतुक करावं लागेल, तेच अर्थातच चोरडे संघाचं. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण